ही शोकांतिका आहे। जो तो सुखाच्याच वाटेने चाललेला आहे, पण सुख त्याच्या हाताला लागत नाही। आणि ते सुख कुठे आहे तर वैष्णवांजवळ आहे। मग कोण वैष्णव, कसे वैष्णव, तर त्याच्या पुन्हा सांगतात संत महात्मे नाही का, वैष्णव मनोदया अवधी देवावरी माया अवधी देवावरी माया अवधी देवावरी माया वैष्णव मनोदया अवधी देवावरी माया अवधी देवावरी माया अवधी देवावरी माया वैष्णव मनोदया अवधी देवावरी माया। जो सतत देवावरती प्रेम करतो, देवाचं नामस्मरण करतो, देवाबद्दल जो काही बोलतच नाही, त्याला वैष्णव म्हणावं बरं का। नाम म्हणे नाम केशवाचे केशी 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 सरित वैष्णव हरी केशवाचं नाम घेतल्याशिवाय वैष्णव होऊ शकत नाही। नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, कारण देवाचं नामस्मरण करतो तो खरा वैष्णव आहे बरं का। देवाचं नाम सोडून जो बाकीच्या भाकाड गोष्टी सांगत असेल तो वैष्णव आहे असं म्हणता येणार नाही। तेच संत मेहनती काही कानाटोळा एका नामस्मरणा जी नामस्मरणाची दिशा, जेणेकरून त्या दिशेने देव आणि तू एकरूप होशील, देवाची तुला भेट होईल। काय ज्याच्या शोधात तू आहेस तो तुला भेटेल, आणि तो भेटावा असा जो मार्ग सांगतो त्याला वैष्णव म्हणावं बरं का। त्याला कोण म्हणावा? वैष्णव। काय आणि अशा वैष्णवांची संगत जोपर्यंत आपल्याला मिळत नाही दादा, तोपर्यंत खऱ्या सुखाला आपण पात्र होत नाही। आता सगळेच आपण सुख शोधते, जो तो उठतो तो सुखाच्याच पाठीमागे। मग सुख आहे कुठे? आपण जर धुंडाळून काढले तर सुख काही सापडत नाही। मग ज्याच्याजवळ सुख आहे त्याच्याजवळ गेलं पाहिजे। कुठे सुख कुठे आहे? सुख सुख पाहिजे तुम्हाला ना, मग तुम्ही कुठे जा? सुख जिथे आहे कुठे जा। मग सुख कुठे आहे? तर संतांच्या पायाजवळ। बरोबर, कुठे सुख आहे? संतांच्या पायाजवळ। मग आपण काय करावं? आता संतांचे सगळं काम धंदे सोडून आपण संतांच्या पायाजवळ बसून राहावं, म्हणजे आपलं सुख मिळेल असं आहे का? काही असं आहे का? कारण संतांचे पाय जरच कळले नाही आम्हाला तर तिथे सुख सापडेल कसं हो? संतांचे पाय म्हणजे आपण हे चालतो हे पायच आहेत बरं का, हे नुसतं पायच आहे। पण संतांचे पाय म्हणजे संतांची वचनमुक्ती, संतांनी दिलेलं जे अनादी काळाचं तत्व आहे ते तत्वाचं स्मरण करणं म्हणजे संतांच्या पायाजवळ पण होता। जे अनादी काळाचं तत्व जे आहे ते तत्व धरून जर आपण राहिलो तर आपण संतांच्या पायाजवळच आहोत। पण आपण संतांचे पाय धुवून पाणी पितो
सुख काय सापडत नाही. कारण त्याच्यामध्ये काय आहे, नुसती धूळ लागलेली ती धुवून निघते, माती धुवून निघते आणि ती आपल्या पोटात गेलं तर आपल्यालाही रोग होतो, सुखाचा मिळेल आपल्याला. भावना असावी नसावी असं मी म्हणत नाही, हा प्रेम आहे. पण नुसतं याच्यावर भागणार नाही. औषध किती जरी चांगलं असलं, जर ते पोटावर बांधलं तर आजार कधी बरा होणार. औषध वरून पोटावर बांधलं तर ते आजार कधीच जाणार नाही. भूक लागली, पोटावर 2 भाकरी बांधल्या, खायला वेळ नाही. आम्ही आलो आता येता येता रस्त्यातून आणि नाही त्या इथं 2 नाक्यावर गाडी उभी केली म्हणजे 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, इथे चहा मिळतो बघा. तिथे चहा होता पण नाश्ता नव्हता, म्हणजे 2 मिनिटं थांबा. मी आलो म्हटलं नानाला काही काम आहे, धावत धावत गेले आणि तिकडून वडी आणले, काही समोसे आणले. आता खायला वेळ नाही, मग आपण पोटावर बांधले असं चालली नसते का? कारण वेळ नव्हता ना आपल्याला, लेट झालो होतो ना, कार्यक्रम लेट झाला तर आम्ही लेटच होतो 15-20 मिनिटं. काय म्हणजे भूक लागली तर आतमध्ये 2 घास कोंबल्याशिवाय पोटच भरत नाही. रोग झाला तर औषध पेल्याशिवाय, औषध या शरीरात गेल्याशिवाय रोग बरा होत नाही. मग सुख पाहिजे, सुख पाहिजे तर सुख कुठे? सुख वसे एका ठाई बहु पायी. संतांच्या पायावर सुख आहे. संतांचं पाय म्हणजे नामस्मरण. दादाने ध्यान ठेवा, नामस्मरण आणि नामस्मरणाशिवाय आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. सच्चिदानंद श्रीपाद बाबा ध्याने आपल्यातून गेलेत पण तत्वाने शिल्लक आहेत बरं का. त्यांच्या जुन्या क्लिप जेव्हा निघतात ना, कधी कधी मोबाईलला अशा पडतात. बाबांची ह्या अभंगावरती कितीतरी कीर्तन आहेत, आहे का नाही? एक तत्व नाम दृढ धरी नाही, एक नाम हरी दोईंचे नाम अवधूत कुसरी. म्हणजे नामाबद्दल बाबा आतापर्यंत जे काही बोलले ते नामाला सोडून कधी बोललेच नाही काय. आणि म्हणून एक तत्व नाम दृढ धरी हरीशी करुणा येईल तुझी. तर दुःख घालवायचं आहे ना, सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना, तर जोपर्यंत हरी आपलासा होत नाही तोपर्यंत आपले दुःख काही जाणार. तुम्ही म्हणाल मग काय दुःख जाणारच नाही का? नाही जाणार. कारण का? दुःख घालवण्यासाठी देवानी हे साधन दिले आपल्याला. काय दिले? हे साधन दिले.
मनुष्य देह हे साधन आहे देवाला एकरूप करण्यासाठी. आता वास्तविक बघायला गेलं तर तत्वाच्या माध्यमातून विचार केला, बाबा सरळ सरळ त्यावेळेला सांगत होते, भाऊ अरे देव देव काय म्हणतात, देव तुम्हीच आहात, देव तुम्हीच आहात. मग ते खोटे आहे का? आजही खरं आहे. तशी परिस्थिती आणून दिली, साधू संतांना आली, तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला पण आणून दिली. तुम्ही आम्ही देव आहोत, शंकाच नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्ही आम्ही तत्वानी देव आहोत. तत्व जरी एक असेल, तत्व देव आहे, पण याच्या घडामोडी करणारा कोणीतरी आहे हे विसरून चालणार नाही. कारण तेवढी ताकद आपल्यामध्ये नाही. आपण देव होऊन देवाची सेवा करणं गरजेचं आहे. काकांना देव होऊन देवाची सेवा करणं फार महत्वाचं आहे. अनेक संत महात्म्यांना अहो तू आम्हाला माणसं देव दिसतो, नवळ नव्हे. साधू संतांना कुत्र्यात पण देव दिसला ना, दिसला की नाही? कुत्र्यात देव दिसला. मग त्या कुत्र्याला कधी त्यांनी आपल्या देवाला आणून पूजला जाऊ नाही ना, त्याला त्याच्या जागेवर ठेवलं, फक्त त्याचं तत्व समजून घेतलं. कारण का माऊली सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव वाया तो दुर्गमा. आत्मा एक आहे, परमात्मा एक आहे, समजूत फार महत्वाची. पण तेवढ्यानं भागणार नाही, मगाशी सारखं होईल बरं का. पोटावर भाकरी बांधून पोट भरणार नाही. ते दोन घास पोटातच घातले पाहिजे. म्हणून नामस्मरण फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत त्या भगवान परमात्माला आपली करुणा येत नाही, तो आपल्यावर दया करत नाही, तोपर्यंत आपलं दुःख जात नाही. मग दुःख त्यांचं परपंचिक दुःख आता भोगतो आपण. हे तर फार चांगलं आहे. आज एखाद्याला किती जरी घरी टेन्शन आले असेल आणि घरच्यांनी जरी हाकलून जरी दिला असेल ना, तर तो इथं बसायला त्याला लगेच सुख प्राप्त आहे का ना? इथे त्याला सुख आहे, लगेच सुख आहे. पण टिकाऊ नाही, तेवढ्या पुरते, तेवढ्या पुरते. हे सुख क्षणिक आहे. हे दुःख बरं आहे, हे दुःख आहे ना, हे दुःखामध्ये सुखही आहे आणि सुखामध्ये दुःख आहे. पण खरं जे दुःख आहे आणि ते दुःख घालवण्यासाठी भगवंताचं भजनच केलं पाहिजे आपण. हे किती मोठं दुःख आहे, त्या दुःखासारखं दुःखच नाही. ते दुःख घालवायचं आपल्याला. कारण हे दुःख जर नाही गेलं तर पुढच्या वेळेला आपलं कोणीच वाली राहणार नाही. कारण ज्याला हाक मारायची संधी आहे, ज्याच्या नावाने बोंबा मारायच्या आहेत, ती संधी आपली निघून जाईल ना. यातही घडे देवाचे आणि काही ज्ञान नाही कोठे. सांगा ना, जरी कळलं देवाचं भजन करावं, पण करायचं कसं? कारण पशु काय पाप पुण्य जाणती, मध्यम उत्तम भोग भोगीती, त्याला काय सकाळ दुपार संध्याकाळ. मनुष्य सर्वज्ञानी आहे आणि या सर्वज्ञानी माणसाने आपण विचार केला पाहिजे. आपला स्वतःचा विचार करायला पाहिजे. आपण आपला विचार करतच नाही. आपण विचार करतो सगळ्यांचे बरं का. आतापर्यंत आपलं तेच चालू आहे, आतापर्यंत तेच चालू आहे. काय 7 पिढ्यावर संपणार नाही एवढं कमवलं आहे, तरी 8व्याचाच विचार करतो तू. काय अरे तुझा ना त्याचा काय संबंध राहणार आहे? निघाल आपलं पहा आपलं. अरे आपल्याची जो हिता दोवायचे जागता, धन्य माता पिता याची. मग आपलं हित म्हणजे काय आहे? धन दारा पुत्र पैसा अडका बंगला गाडी घोडा, काय काय सुख आहे? देवाचे जिंकन पण ते करायला जर आपल्याला वेळ मिळत नसेल तर आपल्यासाठी आपणच नाही काय. आणि आज तशीच गंमत झाली. स्वतः करता करायला आपल्याला वेळच नाही. स्वतः करता आपल्याला वेळ राहिलेली नाही. दुसऱ्यांकरता रात्रंदिवस मरतो नाही का नाही? काय परिस्थिती आजची? तुम्ही आम्ही सगळे त्याच्यात बांधलेलो होतो.
हो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नाही का काय चाललंय, सगळं तेच चाललंय, पण स्वतः करता वेळ नाही. आयुष्य वेदून कुटुंब पोचले, काय हित केले सांग बापा. फुगाचा चाकर झालाच कावडी, घरच चाललंय सगळं. आमचं झालं पाहिजे, तमचं झालं पाहिजे, हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे. विषय दुसरा काहीच नाही, काहीच नाही. जिथे जावा तिथे तेच, जिथे जावा तिथे तेच. मग ते सुख बाहेर कुठे नाही, कुठेच नाही. ते ह्या वैष्णव मेळ्यामध्ये. कारण वैष्णव मेळ्यामध्ये आल्यानंतर त्या जीवाला घरदार आपाप 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 तेवढ्या वेळेपुरता त्याला विसर पाडावं लागतंय, पडतो आणि तो आपल्या स्मरणामध्ये मग्न असतो. बरं का, मग त्याला समाधान वाटते, सुख वाटते. कारण का, त्याने घेतलेला जो वसा आहे त्याचं चिंतन करतो, त्याचं चिंतन चालू होते, त्याचं नामस्मरण चालू होते. आणि असं नामस्मरण झाल्यानंतर त्याला समाधान वाटतं. समाधान वा, मी ज्याच्याकरता आले, भगवंताने मला ज्याच्याकरता पाठवले ते काम माझ्याकडनं होते, नाही का. देवे दिला हे कशा करता, भोजना करता. देवाने देह कशा करता दिला, देवे दिला देह समजते. वैष्णव मेळ्यामध्ये आल्यानंतर ती चूक समजते. कारण आपण आलोय कशा करता, देवाने देह दिलाय कशा करता, ना आपण करतो काय, हा विचार इथे येतो. आणि इथं आल्यानंतर तो आपल्या सुखाला पात्र होतो. मग तो आपल्या हितापासून हालत नाही, बस नामस्मरण करतो. नामस्मरण करता करता आनंद व्याप्त होतो, सुख वाटते, समाधान वाटते त्याला. आणि मग तुकोबांची हीच अवस्था झाली. तुकोबाने आपल्यापेक्षा लय काही नाही का, कारण ते मोठे सावकार होते, अनेक प्रकारचे काही त्यांचे उद्योग होते. ते सगळे करत असताना त्यांचं चित्त एका जागेवर नसत होते. माळकरीच, कारण 7 पिढ्यांचा परमार्थ घरात होता, त्यामुळे काही शंका नव्हती. पंढरपूरची वारी महिन्याची चालू होती. हे सगळं असताना समाधान नाही, सुखच नाही. पण ज्यावेळेला संतांची संगत मिळाली आणि त्या संतांच्या संगतीमध्ये हे उपदेश ऐकायला मिळाले आणि तेव्हा समाधान वाटू लागला. वा वा, असं आहे का, बस आता तर मी देव 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 करत होतो. रोज पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन सगळं काही स्नान संध्या वगैरे काय सगळं करत होतो. पण तेव्हा ते सुख ना, ते सुख तिथे नसताना या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये आहे. या वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये ते सुख आहे काय. आणि मग देवाला ते उद्देशून सांगतात. अभंगाचं पहिलं चरण, वैष्णवा Vamos
सांगतो तुला, मला या वैष्णवाच्या मध्ये खूप आनंद मिळतो रे, खूप आनंद मिळतो. या वैष्णवांच्या संगतीत गेल्यापासून असा जीवाला आनंद झालेला आहे. कारण हा जीव खूप कंटाळला आहे. या प्रपंचामध्ये खूप कंटाळलाय हा जीव. सुख शोधून 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 थकलाय, पण सुख काही पदरात पडत नाही. कारण का सुख आहे केवढं, केवढं सुख आहे. सुख पाहता जवा पडे सुख पाहता जवा पडे. आणि दुःख परपंच सुख आहे दादा नाही असे म्हणायची सोय नाही. परपंचाचं सुख नसतं तर आपण केलंच नसता. प्रत्येक जण सांगतो संसार दुःखमूळ आहे दुःखमूळ आहे, पण सुखही आहे. सुख नाही तर आपण धरलंय कशाला, नाही का? एवढं आपण पारखं झालो असतो. कोणी पारखं होत नाही. याच्यावरती सुख आहे, पण केवढं आहे. सुख पाहता जवापणे दुःख. संसार करत असताना, प्रपंच करत असताना एखादी गोष्ट योजली तर तिला हस्तगत करण्यासाठी आपण केवढा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करून कदाचित ते आपल्याला हस्तगत होते. झाल्यानंतर आनंद वाटतो, पण तेवढा पुरता आनंद परत पाठीमागं दुःखच आहे. कारण संसार दुःख मुलं चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ आहे, पण सुखाचा पत्ता लागला नाही. मग सुख कुठे आहे तर सुख वैष्णवांच्या संगतीमध्ये आहे. मग या वैष्णवांच्या संगती तुकोबा आले आणि तुकोबाला जो आनंद मिळाला, त्या आनंदाच्या भारामध्ये तुकोबा नुसते नाचूच लागले. काय सांगावा, आनंद रे आज आनंद रे अवघा परमानंद रे. कारण खरी म्हणजे ह्या परमार्थात लय आनंद आहे बरं, लय आनंद आहे. केवढा आनंद आहे तर त्याचं माझं मोफच नाही. कारण पण घेईल त्याचं आहे, काय घेईल त्याचं आहे, नाही तर काय नाही हो, काय काही नाही, असं काही नाही. आम्ही पण त्याच्यातच आहोत ना, आहेत ना. असाल ना तुम्ही त्याच्यात, तुम्ही त्याच्यातच आहात, पण तुम्ही त्यातले नाही, तुम्ही त्यातले नाही म्हणून तो तुम्हाला अनुभव येत नाही. म्हणजे तुका म्हणे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा. शब्दी ज्ञान काय कामाचं आहे. शब्दाने कधीच ताळमेळ बसणार नाही. इथे अनुभव आहे. तुका म्हणे गो शब्दी कळे तो विरला, एखादा विरला ऐसा कोणी जाणार नाही का. विरला ऐसा कोणी जाणार तुका त्याशी. हो, सगळेच परमार्थ करतात ना, सगळेच करतात, पण तुकोबा त्यांना मोठ्यांना घालतात. म्हणजे तो किती श्रेष्ठ असला पाहिजे विचार करा बरं. चांगला विचार केला तर नाही म्हणते काय रे हे लोकांना वेळ लागले, काय उड्या काय मारतात, घुमतात काय, यांच्या अंगात काय येते. बाबड्या, अरे तू जेव्हा तुला हे भूत लागेल ना तेव्हा तुला नक्कीच कळेल. नाते काळी पिटी, नाते काळी
अंग धरणीला लोटून देतो. बरे काय यांच्या अंगात काय येते बुवा? काय ह्या काय परमार्थ कसं काय हा परमार्थ कसं असं कुठं परमार्थ असतोय का? देव कधी अंगात येतो का? आता देव अंगात नसता तर आपण तरी कसं चाललो असतो? देव आपल्या जर नसता, अरे चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवी तो हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण म्हणून त्याचे भजन चुकू नको. त्याच्यामुळे तू चाललाय ना बाबा, पण तो तुला कळला नाही रे दादा. तो तुला कळला नाही, त्याला कळून घे, समजून घे. समजून जर नाही घेतला तर पुढे फजिती. बरं का, फजिती आहे. तेवढ्या करता आपला सुवर्ण संधी आहे. ही सुवर्ण संधी आपल्याला मनुष्य देह म्हणजे सुवर्ण संधी आहे. या संधीचा फायदा जर आपण घेतला नाही, पुढे हे दोन काढील दोन पाय लावून देतील. बरं का, तिथं लक्षात ठेवा. देव म्हणतो मनुष्य सर्वज्ञानी हे, लक्षात ठेवा. सर्वज्ञानी. देवाने 84 लक्ष योनी तयार केल्या. बाकी एक योनी जर बाजूला केली तर सगळ्याच अडकलेले. हा 99 काय 83 लक्ष 99,999 योनी अडकलेले आहेत. सुटायला मुश्किल आहे बायबाको. पण तुम्ही आम्ही सुटलोय. सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे. मनुष्य देह मिळत नाही, मिळाला. काय पाप पुण्य समांतर व्हावं लागतं का मनुष्य जन्म मिळतो? तो झालं, मिळालं, होत नाही, झालं. आणि मग आता एवढी संधी मिळून जर आपण गमावली तर पुढे काही खरं नाही. आतापर्यंत आपण खूप ज्ञान आहे आपल्याला, खूप काही ज्ञानाच्या बाबतीचा ज्ञानाचा विचार करतो, आपण ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, पण ते ज्ञान तिथे चालत नाही. जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान माऊली सांगतात नाही का, ते ज्ञान पैगा बरवे जरी बनियाती आणावे तरी संता या भागावे सर्वेश्वी. संतांच्या जवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान वेगळं आहे आणि त्या ज्ञानाची आपल्याला गरज आहे. त्या ज्ञानाने हे साध्य होते. तसं होत नाही. नाम सगळीकडे आहे भाऊ, कारण साधू संतांनी ते लिहून ठेवलेलं आहे. ते वाचून आम्ही लोकांना सांगतो. आम्ही म्हणतो की आमच्याकडे ते आहे, पण अनुभव काय आहे? इथं अनुभवाची गरज आहे. त्याच नामाने, नाम वेगळं नाही, परंपरागत आलेलं ते नामस्मरण. आणि त्या नामस्मरणाची रीत जी आहे ती फक्त संतांजवळ आहे. पण संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती. आणि तुकोबांच्या जीवनामध्ये ते झालं होतं दादांनी. तुकोबा पण चिन्ह विचिन्ह झाले होते, म्हणून तो ते साधू संतांच्याकडून सुद्धा यत्न करत होते का नाही? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. तुकोबा म्हणतात विद्यार्थी कमतरता होती, पण बाबाजी चैतन्य भेटले, गाठ झाली बाबाजी चैतन्यांची, उणीव भरून निघाली. आणि मग तुकोबांना या परमार्थ विषय जो अनुभव येऊ लागला, ते अनुभव ते व्यक्त करतात. काय या देवाचे तुम्ही आम्ही सोम्याबरोबर सांगतो सोडून द्या. शुद्ध सात्विक भाव पाहिजे बरं का. शुद्ध सत्वाचा केवढा मोठा. शुद्ध जोपर्यंत भाव होत नाही तोपर्यंत ही अवस्था लागणार नाही. आणि अवस्था जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ ढिला आहे. देण्यात ठेवा, पकड फिट झालेली नाही. अवस्था ही झालीच पाहिजे, होते, करून घेतली पाहिजे. अहो एखादं काम जर होत नसेल
तर किती प्रयत्न करतो हा? या सरपंचाला नाही तर त्या आमदाराला भेटतो, त्या आमदाराच्या नाही झालं तर त्या खासदाराला भेटतो हा? काय हा? मुख्यमंत्री काय, पंतप्रधान काय, इथपर्यंत आमची मदत जाते. नास्तिक कामं करतात, बरोबर आहे का नाही? नास्तिक कामं करतात, भले ते किती मोठं काम असेल पण नास्तिकच ना. मग नास्तिक कामं करता आम्ही एवढं प्रयत्न करतो, आमच्या हिताकरता काही प्रयत्न नको करायला आम्ही? आमच्या हिताकरता काही प्रयत्न करायला नको? पण करतो का? करतो का? नाही नाही ना. असं कुठं झालंय का ते? असं कुठं असतंय का? नाही बाबा, तू विचार कर, विचार कर. पुढे फसगत आहे आणि ती होऊ नये म्हणून साधू संत ओरडून सांगतात, ओरडून ओरडून सांगतात, पण कोणी ऐकायला तयार? हकारून सांगे तुका नाम घेता. किती लोकांनी ऐकलं हो? ऐकलं नाही? ऐकलं का? ऐकत नाही का? ऐकत नाही. तर आम्हाला वाटतंय आम्हाला आता सगळं कळलंय, आता ह्या गोष्टीची काही गरज नाही असं समजू नका दादा. नाही, हे केलं पाहिजे, करावंच लागेल. साधू संतांनी जे केलेलं आहे ते आपल्याला शेवटपर्यंत करायचंय. शेवटपर्यंत, शेवटपर्यंत. हा अट्यार चालला तेवढ्या करता चाललेले आहे. आपल्या जन्ममार्गाचे फेरे चुकवायचे आहेत ना, तर हे शेवटपर्यंत हा धागा आहे. तेरी पंथे चालू जाता, तेरी पंथे चालू जाता, तेरी पंथे चालू जाता, तेरी पंथे चालू मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेच पंथे, तेनेच पंथे चालू जाता न पुढे गुंता. आपले गुंतावडे सोडवायचे असतील तर त्या पंथात गेलोच पाहिजे. जो मार्ग आहे साधू संतांचा त्या मार्गाने गेलो पाहिजे. त्या मार्गाने जर आपण प्रवास झाला नाही तर आपण भडकल्याशिवाय राहणार नाही. ध्यान ठेवा, भडकून जाऊ आपण आणि एकदा भडकलो की आपल्याला कोणी वाली नाही. किती वेळा जन्म यावे आणि किती वेळा मरावे. आपण मागं तेच झालो, मागं आपलं तेच झालं. किती वेळा जन्माला आलो आणि किती वेळा गेलो. म्हणून शरण गेलो, भगवंताला शरण गेलो. भगवंताने आपल्यावरती कृपा केली. हे बाबा ठीक आहे, तू आता आलाय ना, ठीक आहे, मी तुझ्यावर दया करतो. जा, तुला पुन्हा मी कलियुगामध्ये पाठवतो, मनुष्य म्हणून पाठवतो. पण एक लक्षात ठेव, मला कधी विसरू नको. जर मला विसरलास ना तर मात्र तुझे काही पुन्हा धडे विसरली तया थोर झाली हमी, विसरली तया थोर झाली खाणी चोरी आईच्या. मग पुन्हा पुन्हा जन्माला, पुन्हा पुन्हा म्हणून ना किती वेळा, एका एका योनी, कोटी कोटी फेरा. आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. बोलणं फार सोपं आहे दादा, पाठांतर करून आम्ही खूप बोलतो, पण त्याचा सूक्ष्म असा विचार जरी केला, अरे एक वेळा जन्माला येऊन मरण किती केवढा त्रास आहे. एक वेळा जन्माला येऊन मरण किती त्रास आहे. जन्माला येतानाही त्रास आणि मरतानाही त्रास दादा. असे कोटी कोटी जन्म घ्यावा लागतात आणि तेव्हा वारा लागतो मानवाचा. चांगला विचार करा, सुवर्ण संधी आपल्याला. तुकोबाने याचा विचार केला, जरी माझ्या पिढून पिढीचा परमडत असेल पण तो आनंद मला मिळत नाही. मग नाही देवा, मला हेच आवडते. काय? वैष्णवा संगती सुख वाटे देवा. या जीवाला सुद्धा समाधानी सुख आहे. मग तुकोबा काय करायचे? आणि मस्तपैकी आपले भंडारी डोंगरावर जायचे, भामचंद्र डोंगरावर जायचे, मस्तपैकी नाचायचे, उड्या मारायचे, आनंद आनंद लुटायचे. आणि हा सगळा अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचला. बरं का? असो आईसा कुठे आठवणी नाही, असो आईसा कुठे आठवणी नाही.
बसायचे मस्तपैकी समाधी लावून द्यायचे, मस्त चिंतन करायचे. चिंतन करता 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 आज तुम्हा आम्हाला होतंय की तुकोबारा झाले. किती भाग्यवान आहोत सांगा, किती भाग्यवान आहोत. हो, काय अवस्था होतात मायबापांच्या. कोण थरथर थरथर उडत आहे, कोण उड्या मारतो, कोण धरणीवरती लोटतो. मग काय भुताटकी आहे, काही भुताटकी आहे? अहो नाही ना, हा परमात्म्याचा अनुभव आहे दादा. हे नामाने होत आहे, हे सगळ्या क्रिया नामाने होतात. कुठल्याही प्रकारचा मंत्र नाही, कुठल्या प्रकारचा जप नाही. काय हे सगळं नामाने होतात. ज्याने ज्याने ते खाल्ले ना त्याला माहिती आहे. बघा, साखर गोड आहे खरी, पण लिहून नाही, वाचून नाही, खाऊन गोड आहे. साखरेसारखे अनेक पदार्थ आहेत, साखरेसारखे अनेक पदार्थ आहेत. नुसतं पोटात दाखवून चालणार नाही, ही साखर आहे खा. त्याने जर खाल्ली आपल्या विश्वास ठेवून तर त्याला अपाय झाल्याशिवाय राहणार. कारण साखर नसतील तर काय दाखवून देणं आणि चाकून सांगणं याच्यात बराच काही अंतर आहे. पाण्यातील माझा पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंश देवाकडे. आहे का नाही? आपण नदीच्या काठाला गेलो आणि विचारायला लागलो त्यामध्ये, बापरे एवढं पाणी सारखं वाहतंय, मग पाण्याचा मासा झोपत कसा काय, कसा काय झोपतो बरं, कसा झोपतो? म्हणून झोप पाण्यासाठी आपण त्या नदीच्या किनारी उभा राहिलो. काय त्या पाण्याच्या माशाची तो कसा झोपतो हे पाण्यासाठी. वा वा वा, या या झोप पाहण्यासाठी आपण नदीच्या किनारी उभा राहिलो. कधी दिसेल आपली पाण्यात झोप माशाची? कळेल का? कळेल? कळणार नाही. पण काय करावं लागेल तर त्याच्या वंशाला जावं लागेल. आहे का नाही? त्याच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, त्या माशाच्या पोटी. पाण्यातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंश देवाकडे, तोपर्यंत कळणार नाही. मग तसं परमार्थ असाच आहे, परमार्थ असाच आहे. तुकोबाने याचा अनुभव घेतला. तुकोबा नाचले, उडले, गायले आणि तो सगळा आनंद त्याने लुटला. इतका आनंद लुटला, इतका आनंद लुटला ते असो ऐसा कुठे आठवायचे नाही. आणि देवीचं भोगू विदय देशा, नाही का म्हणतात. आता मेळ्यामागे मुक्ती मिळेल असं म्हणतात लोक. काय म्हणे परमार्थ करत राहा, केल्यानंतर तुम्हाला मुक्ती मिळेल. मेल्यामागे मुक्ती, मेल्यानंतर मुक्ती कोण पाहिली, कोणी पाहिली? आता मेल्यानंतर याची राख रांगोळी झाल्यावरती याची मुक्ती कशी काय मिळणार त्याला? मी मुक्त आहे का, बद्ध आहे, मी सुटलोय का, बांधलेला आहे? हा अनुभव जिवंतपणे आपल्याला यायला पाहिजे दादा. या प्रपंचात राहून, याच्यातच राहून, बरं का, याच्यातून बाजूला जाऊन जमणार नाही. याच्यामध्येच राहून खरोखर मी आदित्य आहे का? नसल तर मात्र काय धडधड नाही, बरं का. ध्यानात ठेवा, मी संसारामध्येच आहे, प्रपंचच करतो, समाजात वावरतो, पण समाजापासून मी वेगळा आहे. या प्रपंचामध्ये आहे, पण या प्रपंचापासून मी वेगळा आहे. हा अनुभव ज्याला आला तो मुक्त आहे, तो मुक्त आहे. पण जोपर्यंत अनुभव आपल्यात येत नाही तोपर्यंत साधनेची गरज आहे. ध्यानात ठेवा, साधना करावंच लागेल, साधनेशिवाय पर्याय नाही. काय म्हणलं आता काय साधना करायची मामा, झालं आता प्रबोध झाले आम्हाला, आता काय साधना करायची असं नाही दादा, नाही. प्रबोध झाला तो कानाला झालाय, कानाला मंत्र होऊन चालणार नाही, तो मनापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो मनापर्यंत ज्या वेळेला पोहोचेल ना तेव्हा आपल्या शिल्लक काहीच राहत नाही.
आपलं काहीच शिल्लक राहत नाही. न राहिल्यामुळं आपल्या वागण्यात सुद्धा बदल होतो. आपलं वागणं बदलतंय. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्यावरती आपलं प्रेम राहत नाही दादा. आपण ज्यावरती एखादी गोष्ट प्रेमाने करतो आणि तिच्याबद्दल आपण आसक्ती मानतो, आपण समजा अजून आपण मोकळे नाही. अजून आपण मोकळे नाही. हा सगळा अनुभव माझ्या तुकोबाने घेतला बरं का. कारण ते जगद्गुरु नुसतेच झाले नाही, आधी केलेलं मग सांगितले. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला. नामाची क्रिया काय आहे नाम समजून घेतलं. बाबाजी चैतन्यांच्याकडून त्या नामाचा उच्चार केला, त्याचा आनंद लुटला, अवस्था प्राप्त करून घेतल्या आणि मग मात्र तुमच्या आमच्याकरता लिहूनही ठेवलं. काय तुमच्या आमच्याकरता लिहून ठेवलं का नामस्मरण केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो तर अभंगाचं दुसरं करतो. गायनाचे तुकोबाने सांगतात हे नामस्मरण जर केलं तर त्याचा परिणाम सांगतात तुकोबाराय. काय सांगतात? गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मग आज चालले चुकीचे म्हणता येईल तुम्हाला, चुकीचं म्हणता येईल. किती भाग्यवान मंडळी आहे जे तुकोबाला आनंद मिळाला तो आनंद तुम्हाला आम्हाला मिळतो. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे जात पंढरी रायाचे जात पंढरी
संतांनी त्याचा आनंद लुटला, तोच आनंद आम्हाला मिळाला म्हणून आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. काय आम्ही त्या पांडुरंगाचे दास आहोत. काय अनादी कालाचं तो नाम होत नाही का, जेव्हा कुठेच नव्हतं काही ते शून्यत होते पायी कारोबा ते श्रीहरीचं नाव. जे अनादी कालाचं तत्व संतांच्या माध्यमातून आलं, त्यांनी त्याचा आनंद लुटला आणि ते तत्व आमच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याचाच आम्ही आता काय करतो, उच्चार करतो. त्याचा उच्चार करत असताना, त्याचं ते नामस्मरण करत असताना तो संतांना अनुभव आला, तोच अनुभव आम्हाला आला. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. तोच आनंद आम्हाला मिळाला. कारण का, पण याच्यासाठी एक करावं लागते दादा. हा आनंद तसा मिळत नाही. वाटते आपला तो आनंद मिळावा, पण तो तसा मिळत नाही. आपण काय केलेलं आहे, आपण काही गोष्टी राखून ठेवल्यात, राखून. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही ज्या वेळेला मला एक तर कीर्तन जमत नाही, पण कीर्तनला उभा राहतो नाही त्यावेळेला ज्याची पोळी खातो ना त्याच्याच नावाची काळी वाढू, तुम्हाला दुसरी काळी वाढू. जो आनंद घेता त्या आंबतात जे आहे ते म्हणते, मला कथा सांगायला जमत नाही, मला गोष्टी सांगायला जमत नाही. काय सगळ्या कथा कादंबऱ्या, हा प्रत्येकाचं दैव आहे. ते कर्म चुकले ते भोग करणं चुकणार आहे. आता जे आपल्या पाठीमागे कर्म लागले, आपण जेव्हा देव माझ्याच मागे लागला एवढं झालंय. त्याच्या मागं हा जग लागला, कोण जातं सापडत नाही. तुझ्या मागा लागला त्याला काही नाही का, पण आपल्या मागे लागले ते कर्म चुकले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजन मेले आईचे कीर्ती, उपजन मेले आईचे कीर्ती. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजन मेले आईचे आणि जर ते चुकले नसेल तर मनुष्य जन्म आपला मिळाला पण नसला दादा. कारण आपल्याबरोबर पापही आलेलं आहे म्हणून त्या पापामुळे आपला मनुष्य जन्म मिळाला आहे. जिसके पास पाप नाही वो आदमी पापी आहे असं म्हण आहे. पण आमच्याकडे एक परम नाम म्हणे, आम्ही ती बोर्ड वाचलंय, त्या बोर्डावरती त्यांनी लिहिलेलं आहे, जिसके पास पाप नहीं है वो पापी है. आता याचा अर्थ विचार करत लिहिलंय, पण खरं आहे, त्यांचं खरं आहे. ज्याने बोर्ड लिहिलाय तो बरोबर लिहिलाय. कारण आपल्याकडं पाप नसता तर आपण मनुष्य जन्माला आलोच नसतो. ज्यांच्याकडे पाप नाही ते गेले स्वर्गाला. कुठे गेले? ते स्वर्गाला गेले. आणि मग ते जातो तालीबाग होता, बाबू गणित चुकला होता. कारण का इथे आले, जे करायचं होतं ते नाही केलं. बाकी सात्विक कर्म त्यांनी केले, दान धर्म केला, काय पूजा अर्चा केली, होम हवन केला, देवाला प्रसन्न करून घेतला, देवाकडनं काय मागायचं ते मागून घेतलं, त्याचा आनंद लुटला. आणि आता होती तेवढं दाखवून घेऊन ते स्वर्गाला गेले, पण स्वर्गाला जाऊन फसले. कारण का, स्वर्गीचे अमर मग जिंकलोय कोण? आपण कुठे आहोत? मूर्ती लोकात. ते कुठे आहे? स्वर्गात. मग स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता ती देवा मूर्तिलोकी व्हावा जन्म आम्हा. मग आपण आता या मूर्ती लोकांमध्ये आहोत. आपण चुकलो तर आपलं काय होईल? चुकलियावर मग फेरा पडी
शेवटची पाळी बरं का. मग अशी म्हणून गेलो 83,99,999 एवढी. या सगळ्या आपल्यापासून बाद आहेत. एकच शेवटची पाळी बरं का. ही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आणि जर याच्यात आपले वर्म चुकले आपलं पण काही खरं नाही. आणि ते वर्म चुकू नये त्याच्याकरता 3 गोष्टी आपण ज्या बांधलेल्या आहेत त्या सोडल्या पाहिजे. काय तर माझ्याकडे प्रतिष्ठा आहे म्हणजे माझ्याकडे मान आहे, मी कोणतरी मोठा आहे, काय मी कोणतरी ज्ञानी आहे. मग मला जर असं केलं तर मला लाज वाटते. या वैष्णवांमध्ये जायला मला लाज वाटते, शरम येते, म्हणून वैष्णवात जात नाही. जर अवस्था झाली तर मला कोणी हसेल, काय म्हणतात बघा, मला कोणी हसेल. पण ह्या अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला रस्ता मोकळा होत नाही. तुम्ही सांगा, तुम्ही आता आंबे खाता ना, आंबे खाता ना. आता सीताफळाची फुले निवडून गेली, काय सीताफळ कच्चा गोड लागतंय का पक्का गोड लागतंय, काय तुमचं काय मत आहे? बरोबर ना. जर चांगलं पिकलं तर मस्त खायला गोड लागते. आंबा सुद्धा जर आंब्यावरती चांगल्या प्रकारचे पक्व झाला आणि तो जर काढला ना, त्याला जर उघडीत टाकला तर तो पिकल्यानंतर केवढा गोड लागतो, लागतो ना, आहे का नाही, किती गोड लागतो. आणि कच्चा जर सुद्धा लाल पडलाय पण आतमध्ये कच्चा आहे, वर लाल आहे, वर लाल आहे, काढला कापला खायला गेल्यानंतर तोंडात घालत नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे, चुकीचं बोलतो का? कारण तो काय कच्चा आहे. मग कच्च्या आंब्याला गोडवा नाही, नाम घेतलंय अवस्था होत नाही म्हणजे कच्चा आहे. नाम घेतलंय, हा मी काय केलंय, नाम घेतलंय, ब्रह्मनाम घेतलंय, पण ब्रह्मासारखं ब्रह्मादेवाने जसं चिंतन केलं तसं मी करत नाही आणि त्याच्यामुळे माझी अवस्था होत नाही. पिकली असेल ते कडूपण गेले तैसे आम्हा केले नाही. तसं तुकोबाला तसं झालं बरं का, तुकोबाला तसं झालं. कारण तसं झालं ना म्हणून आज जगद्गुरु झाले, ध्यानात ठेवा. तुकोबाची धिंड काढली, धिंड काढली बाबाजी भावानी. असे काही पुढे पाठवले सांगितलं आहे का तर तू त्याला पकडा, काय त्यांनी मोठा गुन्हा केलाय म्हणे, काय एका बाईचं म्हणे पोट वाढवले. आता खरं होतं का? पण काय करावं, अशी काही आपत्ती आहे. या आपत्त्या तुकोबांच्या वरती आल्या आणि तुकोबांना पकडलं गेलं आणि त्यांचे केस काढले. काय शेंदूर लावला ना, गाडवर बसवले. कशाला, कशावर? गाडवर बसवले. चपलांचा हार घातले, तुकोबांची वरात काढली, मागं मस्तपैकी वाजतात नाचतात. तुकोबांचा आनंद गगनात मावून झाला, तुकोबांचा आनंद गगनात मावून झाला. पण ते माहिती पडलं कोणाला? जिजामातेला. जिजामाता धावतच आली, रिकामी नाही आली. हातामध्ये चांगला विळा होता, विळा घेऊनच आली. पाहिल्याबरोबर सगळे बाजूला पळाले. आणि मग तुकोबांची कांता म्हणते, तुकोबांची पत्नी तुकोबाला सांगते का तुम्हाला काही लाज वाटत नाही का? काय झालं? अहो तुमचे केस काढले, तुमच्या गळ्यात चपलांचा हार घातला, लोक नाचतात म्हणे आनंद आहे. माझ्यामुळे त्याला आनंद मिळतो ना, असू दे ना. म्हणजे तुकोबाने काय केली? लाच सोडली. काय केली? लाच. बरं, तुकोबानीच्या हिशोबाच्या वया होत्या त्या कुठे नेऊन टाकल्या? इंद्रायणीच्या डोळ्यात टाकले. आता सगळं कर्ज माफ झालं लोकांना. लोक म्हणतात तुकोबा
हाकून दिली. होय, आता माझं कसं होईल, माझ्या प्रपंचाचं कसं होईल, अनेक भीती. लाज सोडली, भीती सोडली, बरं शंका होती, शंका ह्यांच्या अंगात येतं ह्या बरोबर आहे का, पण आपलं तर कसं झालं तर कसं होईल, शंका. या तीन गोष्टी आपल्यातून सुटल्या पाहिजेत. लाज, भय आणि शंका. राहिला मान, आणि तो मानही आपल्यातून निघून गेला पाहिजे. मला कोणी आता नाही विचारलं तरी चालेल, पण माझं हित मला साध्य करून घेतलं पाहिजे. आणि अशा ज्याने निश्चय केला, निश्चयाचे बळे तुका म्हणे, पण जोपर्यंत निश्चय होत नाही, जोपर्यंत आम्ही ते झाकून ठेवलंय, देवाला सगळं कळते बरं का. देव काही लांब आहे का? देव आपल्या चित्तामध्ये देव बसलेला आहे. आता मी देवाबद्दल काही बोलणार नाही तुम्हाला बरं का. देव आपल्या चित्तातच आहे ना. पैसा रुपयामध्ये दिला आहे, आता सर्व सुखाचा आराम. का भ्रांताची काम विषयावर, पण आमचे विषय काढत नाही, आणि म्हणून आम्हाला भ्रांती आहे, आम्हाला भीती आहे, आम्हाला लाज आहे, आम्हाला भय आहे. तुम्ही सांगा, आता जरी याला काही झाला, या बुवाला आला झटकाने पडला इथं, मग याचे कपडे काढून, माझी पॅन्ट काढू नका, माझी चड्डी काढू नका म्हणतो का? मग तेव्हा तुझी लाज जाते कुठं, कुठे जाते? आणि तुझ्या हित करायला तुझी लाज वाटते, तुला लाज वाटते, लाज वाटते ना. मग राह, मग लाज राखून जा. पुढच्या वेळेला तुझ्या अंगावर कपडा सुद्धा राहणार नाही. ध्यान, पुढच्या जन्मात तुझ्या अंगावर कपडा राहणार नाही. अरे गाढवाचा जन्म दिला, गाढवा कधी कपडे असतात गाढवाला? हा, हे प्राणी आहेत, त्यांना आहेत ना कपडे. आणि तो जन्म आपल्याला मिळू शकतो दादा. आता जर देवाबद्दल आपण हे राखून ठेवलं तर, देवाबद्दल आपण हे न राखता, जशी पत्नी आपल्या पती पुढे सर्वस्व अर्पण करते, करते का नाही? ती म्हणते का माझ्या अंगाला हात लावू नको, माझ्या जवळ झोपू नको? पतीला बोलते का? नाही बोलत ना. सर्वस्व पतीला अर्पण होते, तेव्हा ती पत्नी पतिव्रता होते बरं का. त्या इष्टची मालकी होते दादा. मग तुम्ही आम्ही त्याला जरी एक रूप झालो तर तुम्ही आम्ही त्यात काय फरक राहील का? नाही राहणार, पण व्हायला पाहिजे आणि व्हावं. तुकोबा झाले, तुम्ही आम्ही व्हावं, म्हणून आपल्या करता आणि अभंगाच्या माध्यमातून तिसऱ्या कडव्यातून तुकोबाने लाज भय शंका दुरवील, लाज भय शंका दुरवील, लाज भय शंका दुरवील, तुकोबा म्हणतात लाज, भय आणि शंका दुरावीला मान. हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत साध्य होत. लाज, भय, शंका, दुरावीला मान. काय ते न कळे साधन या पडते. हे साधन आहे भक्ती मार्गाचं बरं का. मी बोलत नाही, तुकोबांचा अभंग म्हणतो म्हणून बोलते बरं का. याच्या पलीकडं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणू शकता, तुमचा अनुभव तुम्ही लावू शकता, पण तुकोबा असं म्हणतात काय. आणि तो अनुभव आजही म्हणजे आता मी म्हणावा तर मीपणा येतो, मीपणा नाही. श्रीपादाबाजी जेवढे लेकर आहेत तेवढे लेकरांना त्याचा अनुभव आलेला बरं का. माझ्या रामदास बाबांची, माझ्या श्रीपाद बाबांची जेवढी लेकर आहेत तेवढ्या लेकरांना तो अनुभव आलेला आहे. आणि ज्यांना आला नसेल त्यांनी प्रयत्न करा, नाही तर दादरून जा बरं का. दादरलेला आंबा गोड लागत नाही, फेकून द्यावा लागतो.
जर तो आंबा चिमला ना त्याला 15 दिवस किंवा 20 दिवस झाला तो सडून जातो पण त्याला गोडवा येत नाही. मग गोड व्हायचंय ना तर या 3 गोष्टी सोडा. जोपर्यंत आपल्याकडे भय आहे, भीती आहे, लाज आहे, शंका आहे, मान आहे, तोपर्यंत या गोष्टी जमणार नाही. आणि ज्याने हे सोडलं तो आज तो मोकळा झालाय बरं का. पण नाही ना महाराज तुम्ही सांगता पण ते आम्हाला कसं शक्य होईल, आता नाही ना जमणार. का जमणार नाही, काय जमत नाही. अरे आपल्याकरता जमून घ्या, ही सुवर्ण संधी आहे. काय अडकून राहू नका, कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी अडकलेले आहोत. कोण कुठे अडकलाय, कोण कुठे अडकलाय. पण भगवान परमात्मा म्हणतात तू एवढा अडकलायस ना, तू एक काम कर, फक्त हात वर कर. तू हात वर कर, तू मोकळा आहेस. पण आमचे हात वर जातात का? हात वर जात नाही. कारण नाही जात. असं करतो आपण. पण हात वर करा सांगितले, त्याचा अर्थ काय? हात वर करणं म्हणजे माझा जगाचा काही संबंध काहीच नाही. तू देव आणि मी भक्त. आता आईसे करी देवा, तू देव मी भक्त. तुला मी जाणला, माझ्यात तू आहे, तुझ्यात मी आहे, तू आणि मी एक आहे. जे देहावर उदास झाले ते भक्त आहेत. कारण याला एक दिवस सोडावंच लागतं रे दादा. याला किती सांभाळला तरी याचा एक दिवशी राख रांगोळी होणार हे कळलं नाही का आपल्याला. पण याला किती वेगळी लावली आणि किती साबणाने घातला तरी दुसऱ्या दिवशी तसंच काय. आणि म्हणून त्याचा आताच आपण त्याग केला पाहिजे. आतून बरं का, आतून, वरून नका. वरून नुसती राख लावली अंगाला आणि संसारात जाऊन बसला आणि कोणी आला त्याला विचारलं माझ्या बाबाचं कसं चाललंय. अरे तो चांगला कोणी झाला तिकडं, मरायला गेला तिकडं. बाहेर जायची गरज नाही, इथे हात तिथेच, जिथे हात तिथेच, जसे असतात तसेच तिथे राख लावून घ्या अंगाला. तिथे राख येत आपल्या अंगाला लागली. संत आयुष्य जाणार देही उदास, गेले आशापास निवारून. आणि आशापास ज्यांचा निवारला ते सुटले. देवा आता आम्ही हे सगळं सोडले. आता आम्हाला कसली घेणं देणार नाही. आता तू आणि मी, तुला आता आम्हाला कसं सांभाळायचं तसं सांभाळ. आता आम्ही बाकीचं काही जाणत नाही. आता आम्ही तुझे झालेलो आहोत. आता तुझ्यापेक्षा जगात आमचा कोणीच नाही. तुला आमचा जसा सांभाळ करायचा तसा तू कर. आपण जातो शेवटचं. तू का म्हणे आता I'm
तुका म्हणे आता आपुल्या सायाशी हो नाही हा तुका म्हणे नाही 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 ना भाऊ संताचार्य तुका म्हणे आता आपल्या सायाशी हा जगदीशा सांभाळावे अभंग माऊली कुठला अभंग आहे माहिती का वैष्णवाचा संगती सुख वाटेची वाट बरोबर आहे त्या तुका म्हणे आता आपुल्या सायाशी आम्हा जगदीशा आता आम्ही सगळं सोडले बरं का अंतरातून तू आहेस तर तसंच आहे कारण सोडू कोणला ज्याला सोडावा तो तूच आहेस आता सोडू कोणाला बायकोला सोडली तर बायको मध्ये तूच आहेस पोरांचा त्याग केला तर पोरामध्ये तूच आहेस नातेवाईकांचे तर झिडकावा तर त्याच्यामध्ये तूच आहेस सगळ्या ठाई तूच आहेस आता सोडू कोणाला पण अंतरातून सोडलाय बरं का देवा मी अंतरातून सगळ्याला सोडले तरी भरला रिता ठावला निवडला आज्ञावतीने पाहिला विठ्ठल सगळे भगवान बाबा श्रीपाद बाबा आपल्याला कितीतरी वेळा बोलायचे भाऊ आणि तुम्हीच देव आहात तुम्हीच देव आहात तुम्हीच देव आहात काय चुकीचं आहे का आजही तसंच सगळे देवच आहेत कोणाचा ते करायचा त्या करायचा विषय नाही माझ्या विठोबाचा कैसा प्रेम तुकोबा म्हणतात की देवा आता तूच माझा गुरु आपणच जीव आता आपला गुरु आपणच आहोत चांगला विचार केला तर कारण तुम्ही आम्ही जे भजन करतो तो कोणाचं करतोय आपण कोणाचं करतोय भजन कुठल्या देवाचं भजन करतोय आपण तर सांगा कुठल्या देवाचं भजन करतोय कंच्या देवाचं कारण आपली देव मिळत आहे कंच्या देवाचं भजन आपल्या देवाचं आपला देव कंचा आत्मतत्व ह्याचं भजन चालू आहे आपलं बरोबर देवाला भजन आवडते भजन आवडते बाकी काय आवडत नाही मग कंचं भजन ताल किती कुठले तरी देवाला काय तो म्हणतो लय
कानात गोळी घालू दे मला, आवाज जास्त येतो. आता भजनच करायचे, पण कंचं भजन? लावणी मृदुंग श्रुती ताल घोष शेऊ ब्रह्मरस आवडणे. ही तत्वात आहे, ही मृदुंग आहे बरं का. मृदुंगाला सर्व स्वराची गरज आहे, कारण दवंडी देण्यासाठी या गोष्टीची अत्यंत गरज आहे. मृदुंगाची अत्यंत गरज आहे दवंडी देण्यासाठी, टाळांची अत्यंत गरज आहे दवंडी देण्यासाठी, विण्याची गरज आहे स्वर देण्यासाठी, ही दवंडी देण्यासाठी या वस्तूची गरज आहे. पण आत्मतत्वाचं भजन करण्यासाठी हातलं मृदुंग येणं हा लागला पाहिजे. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने, फुटका तो विना त्याला दोन घाली येर झाला पंढरीशी. त्या येर झाला सतत चालू आहे बरं का. आणि ते भजन सतत कीर्तयंतो ना, सतत सतत त्याचं ते स्मरण चालू राहिलं पाहिजे. आणि तो खरा वैष्णव आहे दादा, तो वैष्णव आहे बरं का. आता श्वास चालू आहे, तुम्ही बोल मग आमचा तर श्वास चालू आहे का? हो, आमचं तर ती पंडित मंडळी आहे ना, आमचा श्वास चालू आहे. हो चालू आहे ना. आता काय देव आपणच आहोत ना, नाही कुठं म्हणतो. मग देवाने पर्वत उचलला आम्ही वरती, तू गोटा उचल ना. तू येस ना, त्याची जागा तुला पाहिजे ना. देवाने जवळ पर्वत आम्हीवरती उचलला, आपल्याला 50 किलो गोटा उचलत नाही. देवच आहोत आपण, शंका नाही, पण तत्वाने आहोत. अधिकारण अजिबात जमणार नाही. ज्याचा अधिकार त्याला शरणागतीच पत्करली पाहिजे, त्याची सेवाच केली पाहिजे, त्याच्या सेवेतच आपण राहिलो पाहिजे, तरच तो नवी एक होईल, तसा होणार नाही. आणि म्हणून तुकोबाने या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला, अनुकरण केलं आणि मग सांगितलं देवा आता बस, आता शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझीच भक्ती करीन. मग तुकोबाने केलं, ज्ञानोबाने केलं, आपण करू नये का दादा? करू नये. आणि तीच पंढरीची वारी आहे बरं का. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, साधन निर्धार. हे साधन आहे, जे दिलेलं साधन आहे, त्या साधनामध्ये आपण राहिलो पाहिजे, त्याला साधना म्हटलेली. आणि ते साधन करता करता बरेचसे अनुभव भक्ती मार्गाचे येत आहेत, ते आपल्याला नको आहेत, कारण माऊलीने त्याच्यावर चेहरा मारला. आले तर आनंद आहे, त्याच्यामध्ये यायला पाहिजे. अनुभव येत असं तर आनंदाचीच गोष्ट आहे. पण ते जरी नसतं तरी आपण आपल्या स्वरामध्ये मात्र पाहिजे, त्याला सोडून आपण राहता कामा नाही काय. आणि तरच खरा तो वैष्णव ठरेल, तरच तो वैष्णव होईल, नाही तर वैष्णव होऊ शकत नाही. वैष्णव व्हायचंय ना तर ही तर रीत आहे, ह्या रीतीमध्ये आपण गेलो पाहिजे. आणि म्हणून तुकोबा सांगतात, तुका म्हणे आता आपल्या साह्याचे काय नाही का. तुका म्हणे आता आपल्या साह्याचे आम्हा जगदीशा सांभाळायला, आता आपला सांभाळ कर. बस आता आम्ही तुला शरण आलेलो आहोत काय, आणि तुझी शरणागती आम्ही पत्करली आहे. आपण सर्वांनी मिळून आता भगवंताचं भजन करायचं बरं का. जसं बोलते बोलण्याचा प्रयत्न केला, मला 12:30ची वेळ दिली होती, 12:30 उलटून गेलेले, पुढे जाता कामा नाही. त्याकरता साळकरांनी सुंदर अशी मला साथ दिली, उलटून म्हणे सुंदर वाजवणारे, पण मला स्वर कळत नाही, कारण मी तीन स्वर माणूस आहे काय. असो करली तशी केली नीट देव जाणे. देवाच्या कृपेने बोललो आपण सगळ्यांनी एक मिळून एक वेळ अगदी प्रेमाने सगळ्यांनी टाळे वाजून आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. सुखवाटी जीवा अनेक मी देवा गायनेनो. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने.
नाद भय शंका दुराविला मान व्यापरते नकळे साधन या परदी तुका म्हणे आता आम्हा जगदीशा कमने आम्हा जगदीश सामावे गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने करविले तैसी केली कटकट वाकडी कुणीत देव